आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की AIB जी बॉडी आहे ते क्रिमिनल अँगल बघत नाही, ते टेक्निकल अँगल बघतात आणि ते हे बघतात त्याचा अजून दुसरा ऍक्सिडेंट होऊ नये याची दक्षता मात्र DGCA तिथं घेतात. आता DGCAचेच अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आम्ही म्हणतो. मग सहज साधा प्रश्न लोकांनाही करतो आणि पोलिसांनाही केलेला आहे की या इन्व्हेस्टिगेशन DGCAलाच सगळे अधिकार आपण टेक्निकल त्याच्याचबरोबर मला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही सर्वजण शांत बसतोय आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन पण व्हावं आणि क्रिमिनल तपास सुद्धा त्यामध्ये व्हावा. काय FIR घेतली जात नाही. तो सुशांत सिंगच्या बाबतीतचा एक मुद्दा हा किती गरम केला होता. ठीक आहे, त्याचा सुसाईड केलं, जे काय झालं लोकांना कळावं ही सगळ्यांची इच्छा होती. आपल्या देशाचा नागरिक होता, पण तो महाराष्ट्राचा नव्हता. तर महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी FIR होत नाही. त्याच्याबरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे. 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक ॲम्ब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं. त्यावेळेस त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत आहे. दुसऱ्या दिवशी रेडबरोबर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेडबरोबर FIR झाली. आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ॲक्सिडेंट रिपोर्ट आहे. अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत FIR केली नाही. या बाबतीची आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे. आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे. मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR करावाच लागतो. मग कुठंतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक व्यक्तिमत्व होतं असं सांगायचं का तुम्हाला?